हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आजचा व्लॉग स्टार्ट होतो मेहंदी काढण्यापासून, कारण उद्या आहे वटपौर्णिमा आणि आज आम्ही आलो आहे रात्री जेवण वगैरे करून सगळं आवरून मेहंदी काढायला. दरवेळेस मी बाहेरूनच मेहंदी काढते, कारण मला दोन्ही हातावर मेहंदी काढायला खूप आवडते. त्यामुळं मग स्वतःहूनच दोन्ही हातांवर काढायला जमत नाही, त्यामुळं मी बाहेरूनच काढून घेते आणि फायनल माझी मेहंदी अशी काही दिसते. यावेळेस मी थोडीशी वेगळी डिझाईन सिलेक्ट केली होती. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो, कारण खूप लेट झाला होता. 10:30-11 वाजले होते घरी यायला. नेक्स्ट डे म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी कायरोला स्कूलसाठी रेडी केलं, त्याला स्कूलमध्ये पाठवलं आणि पटकन मी पण रेडी झाले. साडी घालायला मला वेळ लागतो, त्यामुळे पटापट लवकर तो गेल्यानंतरच साडी घालायला सुरुवात केली आणि मी फायनल अशी काही दिसते. पूजेचं ताट वगैरे रेडी केलं आणि आम्ही निघालो पूजेला जाण्यासाठी. दरवेळेस आम्ही जिकडे पूजा करतो तिकडे अगोदर सगळ्यात आम्ही गेलो आणि बसलो होतो, कारण बऱ्याच बायका होत्या ज्यांची पूजा अजून बाकी होती आणि आम्ही वेटिंगवर होतो. पण मग आमचा लवकर नंबर येईल असं आम्हाला काही वाटत नव्हतं, त्यामुळे आम्ही असं डिसिजन घेतलं की दुसरीकडे जाऊयात, कारण तिकडे फारच गर्दी झाली होती. मग आम्ही दुसरीकडे आलो होतो. घरापासून थोडंसं लांब होतं, पण कुणालनी गाडीवर आणून सोडलेलं मला. त्यानंतर मग ना तिकडे आम्ही पूजा वगैरे केली आणि फेरे घेताना वर खाली जागा होती. थोडंसं प्रॉब्लेम होत होता फेरे घेताना, पण गर्दी कमी होती त्यामुळे पटकन सगळं झालं. पूजा पण अगदी व्यवस्थित पार झाली आणि मग त्यानंतर आम्ही बसलो होतो. ओटी भरण्यासाठी अनोळखी बायका होत्या, म्हणजे फर्स्ट टाईमच म्हणजे मी वेगळ्या ठिकाणी गेलेले त्यामुळे. पण गर्दी कमी असल्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या आणि व्यवस्थित पूजा होणं हेच इम्पॉर्टंट असतं. गर्दीमध्ये ना फार गडबड होऊन जाते. बायका फार गडबड करत असतात, म्हणून म्हटलं ह्यावेळेस दुसरीकडे जाऊया जिकडे निवांतपणे आपल्याला पूजा करता येईल. त्यानंतर मग लगेच आम्ही घरी आलो होतो, कारण की कायरो पण येणार होता आणि मला अजून स्वयंपाक पण करायचा होता. घरी येऊन पटकन कुणालनी मला पाणी पाजलं. तसं तर अर्ध्याच दिवसांचा उपवास होता, पण तरी पण मी काहीच खाल्लं पिल्लं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मला पाणी पाजलं आणि नेहमीप्रमाणे ह्यावर्षी पण मला गिफ्ट भेटलं. ये पर्स, ही हँड पर्स त्यांनी मला दिली होती. स्लिंग बॅग बऱ्याच झाल्यात, त्यामुळे त्यांनी मला ह्यावेळेस हँड पर्स मागवलेली आणि फर्स्ट टाईम असं झालं आहे की काय कुणालनी त्याच्या मनाने मला काही मागवलं. कारण दरवेळेस ना त्याला हीच भीती असते की मला आवडेल की नाही, माझी चॉईस दरवेळेस चेंज होत राहते असं तो म्हणतो. त्यामुळे ही त्याच्या चॉईसनी त्यांनी मागवली होती, तर छान होती, मला खूप आवडली. पटकन चेंज केलं, माझ्या कम्फर्ट झोनमध्ये आले, कारण की फार गरम होत होतं आणि साडी घालून तर स्वयंपाक करणं पॉसिबल नव्हतं. मी स्वयंपाकाची तयारी करत होते, सॉरी मी चपात्या करत होते आणि कुणाल इकडे मला भाजीची तयारी करून देत होता. मी स्वयंपाक करून बसले होते तर कुणालीच मला ताट वाढून आणून दिलं, कारण की मला खूप भूक लागली होती. अजिबात कंट्रोल होत नव्हतं. गरम होतं, तोंडाला भाजत होतं, तरी मात्र माझी भूक इतकी लागलेली ना की मला ते भाजलेलं अजिबात जाणवत नव्हतं. तर असं होता माझा छोटासा वटपौर्णिमेचा व्लॉग. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय आणि हॅपी वटपौर्णिमा टू एव्हरीवन. बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.